अडीच महिन्यापूर्वी मोहोळ नगरपालिकेची निवडणूक झाली आणि त्या निवडणुकीमध्ये मागील 4 वर्ष प्रशासक या नगरपालिकेवर होता आणि निवडणुकीच्या माध्यमातून तांबड्या मातीवर एक आमची सभा झाली, चाटे गल्लीमध्ये सभा झाली. वेगवेगळ्या प्रभागात सभा होत असताना आम्ही सांगितलं या मोहोळ शहराची पाणी पुरवठा योजना नदीवरनं या ठिकाणी या शहराला पाणी पुरवठा होतो आणि त्या नदीवरची लाईट फक्त 8 तास आहे. तुम्ही जर शिवसेनेला निवडून दिलं, तुम्ही जर शिवसेनेचा नगराध्यक्ष निवडून दिला, तुम्ही जर तुमच्या प्रभागातले शिवसेनेचे नगरसेवक निवडून दिले तर 3 महिन्याच्या आतमध्ये या मोहोळ शहराला पाणी पुरवठा करणारी जी लाईट आहे ती आम्ही 24 तास करू अशा प्रकारचा शब्द आम्ही या मोहोळ शहरातल्या जनतेला दिला होता आणि ते शब्द आम्ही 2.5 महिन्यामध्येच या ठिकाणी पूर्ण केला. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. मोहोळ नगरपालिकेवर 40,000 लोकसंख्या असलेलं मोहोळ शहर, टाक्याची व्यवस्था असताना देखील, दुतर्फी नदी वाहत असताना देखील मोहोळ शहराचा पाणी पुरवठा फक्त 8 तास होता आणि ते 24 तास पाणी पुरवठा करण्यासाठी फक्त 10,76,000 रुपयाची आवश्यकता होती आणि जिल्हीताई वंचरे नगराध्यक्ष म्हणून कार्यभार हातामध्ये घेतला. अजून चित्रकूट नगरसेवकाची निवड व्हायची होती, उपनगराध्यक्षाची निवड व्हायची होती. त्याच्या आधीमध्ये आम्ही 5 लाख रुपयाचा चेक या ठिकाणी रेल्वे ऑफिसला दिला आणि 5,76,000 रुपये ऑनलाईन केलं. 10,76,000 रुपयासाठी फक्त 24 तास पाणी पुरवठा बंद होता आणि 10,76,000 रुपये भरल्यानंतर आजपासून म्हणजे मागील आजपासून मोहोळ शहराला 24 तास पाणी पुरवठ्याला लाईट मिळणार. जे पाणी आपण 4 दिवसाला 5 दिवसाला या शहरातल्या नागरिकाला देत होतो ते पाणी आपण दररोज देखील या मोहोळ शहरातल्या नागरिकांना आपण देऊ शकतो. 1 दिवसात देखील आपण मोहोळ शहरातल्या नागरिकांना देऊ शकतो आणि या मोहोळ शहराच्या पाण्याचा प्रश्न आजपासून या ठिकाणी मिटलेला आहे. काही तांत्रिक बाबी, मोटरीचा विषय असेल, काही विषय असेल तर एखादा दिवस मागं पुढं होईल, पण मोहोळ शहराच्या पाणी पुरवठ्याची लाईट 24 तास चालू झालेली आहे आणि या सर्व शिवसेनेचे नगराध्यक्ष, नगरसेवक या सगळ्यांचं कष्ट आज या ठिकाणी मोहोळ शहराच्या कामी आलेला आहे. याचा सार्थ अभिमान आम्हाला आहे. दुसरी गोष्ट, मोहोळ शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या 2 मोटरी आहेत. एक 30 HP मोटर आहे आणि एक 75 HP मोटर आहे. त्या दोन्ही देखील स्टँड बाय म्हणून आम्ही 5 लाख रुपये ॲडव्हान्स त्या ठिकाणी दिलेला आहे आणि पाणी पुरवठ्याच्या DA सांगलीला 2 मोटरी देखील एक्स्ट्रा घेण्याचं काम आम्ही या ठिकाणी केलेलं आहे. या मोहोळ शहराचा पाणी पुरवठा जो दिलेला शब्द ते पूर्ण केलेला याचा आम्हाला सार्थ अभिमान.